महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यातील बळीराजासाठी महसूल विभागानं एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शेतजमिनीचे सपाटीकरण, शेतरस्ते तयार करणे, शेतात घर बांधणे किंवा जमीन शेती योग्य बनवण्यासाठी लागणाऱ्या माती मुरमावर आता कोणतीही रॉयल्टी म्हणजे स्वामित्व धन भरावे लागणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे। यापूर्वी शेतीच्या कामासाठी माती किंवा मुरुम वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तलाठी, तहसीलदार किंवा पोलिसांकडून अडवले जायचे। शेतकऱ्यांवर थेट 1-1 लाख रुपयांचा दंड ठोकला जायचा किंवा गाड्या जप्त केल्या जायच्या। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते। शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेऊन सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। नवीन निर्णयानुसार शेताच्या उपयोगासाठी माती किंवा मुरुम आणताना शेतकऱ्यांना कोणतीही स्वतंत्र मंजुरी किंवा परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। तसेच माती मुरुमाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर महसूल विभाग किंवा पोलिसांनी कोणतीही दंडात्मक कारवाई अथवा जप्ती करू नये असे कडक निर्देश महसूल मंत्र्यांनी संपूर्ण प्रशासनाला दिलेत। प्रशासकीय बैठकीत बोलताना महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की महसूल यंत्रणेनं भूतकाळातील गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा वर्तमानातील अडचणी सोडवून पारदर्शक आणि लोकाभिमुख कामे करावी। शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीची सुधारणा आणि शेत रस्त्यांची कामे आता अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।